माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. विश्वंभर बाबापासून चालू असलेली वारीची परंपरा तुकोबारायांपर्यंत, आणि म्हणून तुकोबाराय बोलायचे माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ती वारी, त्या वारीला उपद्रव दिला जात होता. त्या वारीमध्ये परकीयांचे आक्रमण यायचे. वारी बंद करण्याचा प्रयत्न त्यावेळी होत होता. पण ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कळली, संभाजी महाराजांनं त्या वारीला संरक्षण दिलं. ही गोष्ट तुकोबारायांच्या नंतरची आहे. तुकोबारायांची पालखी सुरू झाली. तुकोबारायांच्या नावानं देहूतून पंढरपूरला पालखी सुरू झाली. या पालखीला अडचणी यायला लागल्या. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर गेली आणि मग त्या पालखीला संरक्षण देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनं त्या काळात केलं. शिवबाराजानं सुद्धा पालखीला संरक्षण दिलं होतं. आता तुकोबारायांच्या नंतर तुकोबारायांचे जे काही वंशज आहेत ते पालखीचं काम करतायत. आपण शिवबाराजांचे वंशज म्हणून त्या पालखीला संरक्षण दिलं पाहिजे, संभाजी महाराजाला मनोमन वाटलं आणि म्हणून त्यांनी पालखीला संरक्षण द्यायला चालू केलं. हा पालखीचा, हा वारीचा आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास आहे. वारकरी संप्रदाय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती घराणं यांचा किती जवळचा संबंध आहे पहा. वारकऱ्यांचा वेश कोणता? डोक्यावर पगडी आहे, कंबर बांधलेला आहे. धारकऱ्यांचा वेश कोणता? डोक्यावर पगडी आहे, कमरपट्टा बांधलेला आहे आणि पांढरे वस्त्र आहेत. वारकऱ्यांचा वेश कोणता? पांढरे वस्त्र आहेत, डोक्यावर पगडी आहे, कंबर बांधलेला आहे. हेच की शिवबाराजांच्या, संभाजीराजांच्या मावळ्यांचा वेश कोणता? डोक्यावर पगडी आहे, पांढरा सदरा आहे, कंबर बांधलेलं आहे. किती साम्य आहे हो. आणि पिढ्याने पिढ्यांचे संस्कार आहेत. तुकोबारायांचं कीर्तन चालू असायचं, शिवबाराजा कीर्तनाला जाऊन बसायचा.